नमस्कार। आज आपण मुलांच्या टिफिनसाठी छान अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत। खूप वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी इथे भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यांना कोरडं पुसून घेतलेलं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने बारीक त्यांना कापून घ्यायचं आहे। पाहू शकता मी दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने भेंडीला कापून घ्यायचं आहे। सगळी भेंडी मी अशीच कापून घेतलेली आहे। इकडे लसूणही मी बारीक कापून घेतलेला आहे। आता कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला लो करून घ्यायची आहे, आपले लसूण जळायला नको म्हणून। यामध्ये आता थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे। जिऱ्यालाही छान असं परतून घ्यायचं आहे। आता लसूणचा कलर बदलला की यामध्ये आपल्याला कापलेली भेंडी घालून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम ही हाय करून आपल्याला हिला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम हाय केल्यामुळे भेंडीला चिकटपणा येत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला भेंडी वाफवून घ्यायची आहे। तरी इथे मी चेक करून घेणार आहे की भेंडी आपली शिजलेली आहे का नाही। तर पाहू शकता इझिली ती तुटत आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेणार आहोत। तर थोडीशी हळद घालून घ्यायची आहे, त्याचबरोबर लाल तिखट घालायचं आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकतात। थोडंसं धने पावडर घालायचं, त्याचबरोबर थोडासा गरम मसालाही घालायचा आहे आणि इथे मी मॅगी मसाल्याचा वापर करत आहे। मॅगी मसाल्यामुळे टेस्ट खूप छान येते। थोडासा मॅगी मसालाही टाकून घेतलेला आहे आणि आता या भेंडीला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। भेंडीला मसाला छान असा लागला की यामध्ये आपल्याला चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला परत परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला मसाला हा जळणार नाही। मसाला छान असा भेंडीला लागलेला आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे दही घालून घेणार आहोत। तर हीच आपली एक वेगळी पद्धत आहे, जेणे टेस्ट खूप छान लागते। भेंडीमध्ये दही घातल्यामुळे भेंडीची चव ही खूप जास्त अप्रतिम होते। दही घातल्यानंतर छान असं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। आधी मी 1 चमचा घातलेली आहे। भेंडीला थोडंसं वाफवून घ्यायचं आणि परत अजून 1 चमचा दही घालून आपल्याला हिला परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने टेस्टी अशी भेंडीची भाजी आपण तयार केलेली आहे, जी की आपण दही टाकून बनवलेली आहे। आता भरपूर अशी कोथिंबीर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला परत परतून घेणार आहोत। तर तयार झालेली आहे आपली दही भेंडी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, मुलांच्या टिफिनला देऊन पहा, मुलं नक्की आवडीने खातील। मोठ्यांच्याही टिफिनला दिलं तर मोठ्यांनाही खूप जास्त ही भेंडी आवडते। तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण एका डिशमध्ये हिला काढून घेणार आहोत आणि वरून थोडीशी गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर यावर टाकून घेणार आहोत। तर झटपट अशी आपली भेंडीची भाजी तयार आहे। खायलाही खूप टेस्टी लागते। तुम्ही भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत खा। थँक यू।